नमस्कार. आपण मंदिरात देव शोधतो, पण संतांनी तो आपल्या देहातच दाखवून दिला आहे. संतांचे शब्द म्हणजे केवळ कविता नाहीत, तर ते अनुभवाचे बोल आहेत. आयुष्याच्या कोलाहलात शांततेचा एक क्षण शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग शब्दांच्या पलीकडचा हा भावार्थ आपण एकत्रितपणे अनुभवूया. हा प्रयत्न मनाला स्पर्शून गेला तर आपली प्रतिक्रिया नक्की द्या. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील हा अभंग आपल्या आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतो. हरी हे नाव एकच आहे, पण आपण द्वैतभावामुळे म्हणजे तू वेगळा आणि मी वेगळा अशा भेदभावामुळे देवापासून आणि आनंदापासून दुरावलो आहोत. अद्वैताची ही किमया म्हणजे सर्वत्र एकच चैतन्य आहे हे ओळखण्याची कला एखादा विरळा माणूसच जाणू शकतो. जेव्हा आपण सर्वांकडे समबुद्धीने पाहतो, तेव्हा आपल्याला प्रत्येक माणसात श्रीहरीचे दर्शन घडते. ज्याने स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर ताबा मिळवला आहे, त्याच्यासाठी हरी स्वतः प्रसन्न होतो. जसा सूर्य एकच आहे, पण त्याचे हजारो किरण सर्वत्र पसरून प्रकाश देतात, अगदी तसेच तो एकच राम प्रत्येक देहात, प्रत्येक हृदयात वास करत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या चित्तात आता फक्त हरिपाठाचा नेम आहे. या नामस्मरणामुळे आणि अद्वैत भावामुळे मी मागच्या सर्व जन्मांच्या फेऱ्यातून मुक्त झालो आहे. हा अभंग आपल्याला मानसिक शांतता आणि सामाजिक एकोपा शिकवतो. आज आपण जात, धर्म, श्रीमंती, गरिबी अशा भेदांमध्ये अडकलो आहोत. हा अभंग सांगतो की सर्वांमध्ये एकच ईश्वर आहे. जेव्हा ही जाणीव निर्माण होते, तेव्हा आपल्यातील राग, द्वेष आणि मत्सर संपून जातो. जीवनात बदल घडवण्यासाठी हा अभंग कसा वापराल? समोरची व्यक्ती कशीही असली तरी तिच्यातही तोच ईश्वर आहे, ही भावना ठेवली की आपले कोणाशीही वाद होत नाहीत. आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवला की आपण चुकीच्या मार्गाला लागत नाही, ज्यामुळे आयुष्यात शिस्त आणि प्रगती येते. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की मानसिक ताण कमी होतो. ईश्वर हा केवळ मूर्तीत नसून तो प्रत्येक सजीव मात्रामध्ये सामावलेला आहे. भेदभाव हा दुःखाचे मूळ आहे, तर समानता हा सुखाचा पाया आहे. अंतर्मनावर ताबा मिळवणे हीच खरी भक्ती आहे. नामस्मरण आणि शुद्ध बुद्धी आपल्याला जीवनातील सर्व समस्यांतून मुक्त करू शकते. हा अभंग आपल्याला अद्वैत भक्तीची आणि समतेची एक नवीन दृष्टी देतो. चला तर मग या अभंगातील प्रत्येक चरणाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश, संताचा नैतिक धडा व वास्तविक उदाहरणासह पाहूया. पहिला चरण, एक नाम हरी द्वैतनाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. भावार्थ विश्लेषण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या जगात आणि परमार्थात हरी हे एकच नाव सत्य आहे. जेव्हा आपण हरी म्हणतो तेव्हा आपण सर्व भेदांच्या पलीकडे जातो. द्वैत म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा हा जो भाव आहे, तो आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. जोपर्यंत माणसाच्या मनात हा द्वैत भाव असतो, तोपर्यंत त्याला खरी शांती मिळत नाही. पण अद्वैताची ही कला समजून घेणे प्रत्येकाला शक्य नसते. अद्वैत म्हणजे सर्व चराचर सृष्टी आणि मी स्वतः त्या एकाच परमात्म्याचे रूप आहोत हे जाणणे. सामाजिक संदेश व नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरी हे एकच नाव आहे, पण मानवी बुद्धीने त्याचे दोन भाग केले आहेत. अद्वैताची ही कला एखादा विरळा माणूसच ओळखू शकतो. यातून महाराजांना सामाजिक भेदाभेदावर प्रहार करायचा होता. त्या काळी समाजात जाती, वर्ण आणि पंथ यांच्यात मोठी दरी होती. देवाला सुद्धा माणसाने वाटून घेतले होते. विठ्ठल वेगळा आणि शिव वेगळा असा वाद तेव्हा समाजात होता. महाराजांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की आपण सर्वांनी बाह्य द्वैत सोडून आंतरिक एकात्मता जपली पाहिजे. उदाहरण, समजा एखादा सोन्याचा दागिना आहे. कोणी त्याला अंगठी म्हणतो तर कोणी त्याला हार म्हणतो. ही झाली नावाची भिन्नता म्हणजेच द्वैत. पण मुळात ती दोन्ही दागिने सोन्याचेच बनलेली आहेत. ज्याला हे समजते की नाव काहीही असले तरी मूळ तत्व सोनेच आहे, तोच खरा अद्वैत जाणणारा विरळा पुरुष असतो. आपल्याला सुद्धा जगातील माणसांची रूपे जरी वेगळी दिसत असली तरी त्यांच्यातील चैतन्य एकच आहे हे ओळखता आले पाहिजे. दुसरा चरण, समबुद्धी घेतान समान श्रीहरी, शमदमांवरी हरी झाला. भावार्थ विश्लेषण. ज्यावेळेस माणसाची बुद्धी समतोल होते, त्यावेळेस त्याला सर्वत्र श्रीहरी दिसू लागतो. समबुद्धी म्हणजे काय, तर सुख आणि दुःख किंवा शत्रू आणि मित्र या दोन्ही परिस्थितीत स्वतःचे मानसिक संतुलन ढळू न देणे. जेव्हा आपण आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो, ज्याला शास्त्रात शम आणि दम असे म्हटले आहे, तेव्हा भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो. आपली इंद्रिये जेव्हा बाह्य विषयांकडे धावण्याऐवजी अंतर्यामी असलेल्या ईश्वराकडे वळतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने हरिप्राप्ती होते. सामाजिक संदेश व नैतिक धडा. जेव्हा बुद्धी समत्व प्राप्त करते तेव्हा श्रीहरीची प्राप्ती होते. जो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो त्याच्यासाठी हरी कायम उपलब्ध असतो. ज्ञानेश्वर महाराजांना समाजाला हे सांगायचे होते की सामाजिक न्याय तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतो जेव्हा आपल्या मनात समबुद्धी असेल. विषमतेच्या वागणुकीमुळे समाज पोखरला जातो. स्वतःच्या वासना आणि क्रोधावर नियंत्रण मिळवणे हा एक मोठा नैतिक विजय आहे. उदाहरण, ज्याप्रमाणे एक आरसा जर स्वच्छ असेल तरच त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट दिसते, तसेच आपले मन जर वासना आणि रागाच्या धुळीने माखलेले असेल
तर आपल्याला ईश्वराचे दर्शन घडत नाही. जेव्हा आपण इंद्रियांना संयमात ठेवतो तेव्हा मनाचा आरसा स्वच्छ होतो आणि मग आपल्याला प्रत्येक माणसात देवाची प्रचिती येते. हा संयम म्हणजेच भगवंताला आपलेसे करण्याचा मार्ग आहे. तिसरा चरण, सर्वांगठीन राम देहांदेही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. भावार्थ विश्लेषण. महाराज अत्यंत सुंदर दृष्टांत देतात की राम हा प्रत्येक शरीरात वास करतो. जगात कोट्यवधी देह असले तरी त्या सर्वांमध्ये चालणारी शक्ती म्हणजेच राम हा एकच आहे. तो कुणामध्ये कमी आणि कुणामध्ये जास्त नाही. तो सर्वव्यापी आहे. हा अभेदभाव सांगताना ते सूर्याचे उदाहरण देतात. सामाजिक संदेश व नैतिक धडा. राम हा सर्वांच्या अंतर्यामी आहे आणि प्रत्येक देहात तो एकच आहे. जसा सूर्य एकच असला तरी त्याची हजारो किरणे सर्वत्र प्रकाश पसरवतात, तसाच तो परमात्मा आहे. या चरणातून संतांना समता आणि विश्वबंधुत्वाचा धडा द्यायचा होता. समाजात कोणीही नीच किंवा उच्च नाही, कारण सर्वांच्या शरीरात वाहणारे चैतन्य एकच आहे, हे त्यांना ठामपणे मांडायचे होते. उदाहरण, आकाशात सूर्य एकच असतो पण त्याचे किरण हजारो असतात. हे किरण पृथ्वीवर पडलेल्या प्रत्येक पाण्याच्या भांड्यात किंवा नदीत पडले की आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा सूर्य असल्याचा भास होतो, पण प्रत्यक्षात ते सर्व प्रतिबिंब एकाच सूर्याची असतात. तसेच माणसांचे देह म्हणजे पाण्याची वेगवेगळी भांडी आहेत आणि त्यातील आत्मा म्हणजे त्या एकाच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे. आपण भांड्याचा विचार न करता त्यातील प्रकाशाचा विचार केला पाहिजे. चौथा चरण, ज्ञानदेवाचित्तीन हरिपाठ नेमा. मागील या जन्मा मुक्त झालो. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात माऊली स्वतःचा अनुभव सांगतात. ते म्हणतात की माझ्या चित्तात मी अखंड हरिपाठाचा नेम धरला आहे. हरिपाठ म्हणजे केवळ शब्दांचे वाचन नव्हे तर सतत त्या ईश्वरी तत्वाचे स्मरण करणे. जेव्हा चित्त हरिमय होते तेव्हा माणसाचे सर्व संचित कर्म जळून खाक होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या हरिपाठाच्या प्रेमामुळे मी मागच्या सर्व जन्मांच्या फेऱ्यातून मुक्त झालो आहे. आता माझ्यासाठी जन्म मरणाचे बंधन उरलेले नाही. सामाजिक संदेश व नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्यांनी चित्तात हरिपाठाचा नियम धरला आहे आणि त्यामुळे ते मागील जन्माच्या फेऱ्यातून मुक्त झाले आहेत. सामाजिक संदर्भात याचा अर्थ असा होतो की जर समाजाने चांगल्या मूल्यांचा आणि नैतिकतेचा नेम धरला तर समाज आपल्या जुन्या वाईट प्रवृत्तींमधून मुक्त होऊ शकतो. प्रगतीसाठी शिस्त आणि चांगल्या विचारांचे सातत्य आवश्यक आहे, हा नैतिक संदेश इथे मिळतो. उदाहरण, एखादा कैदी जर जेलमध्ये असताना राजाशी मैत्री करतो आणि राजाच्या नियमांचे पालन करतो तेव्हा राजा त्याला सन्मानाने मुक्त करतो. तसेच संसाराच्या या जेलमध्ये अडकलेला जीव जेव्हा हरिनामाचा आधार घेतो तेव्हा तो काळाच्या बंधनातून कायमचा मुक्त होतो. हा विश्वास माऊली आपल्याला देत आहेत. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये एका अशा व्यक्तीसोबत काम करत आहात जी तुम्हाला अजिबात आवडत नाही. तुम्ही अभंग वाचला आणि सोडून दिला. तुम्ही त्या व्यक्तीच्या चुकीच्या वागण्याकडे एक ऊर्जा म्हणून पाहता आणि स्वतःचा संयम शमदम ढळू देत नाही. जेव्हा तुम्ही शांत राहून त्या परिस्थितीला हाताळता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यातील आणि त्याच्यातील राग हा केवळ बाह्य आहे, आत मात्र शांतता आहे. हाच अद्वैताचा आणि समबुद्धीचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आज आपण कनेक्टेड आहोत असं म्हणतो इंस्टाग्राम व्हॉट्सॲपमुळे, पण खरंच आहोत का? आपण फक्त स्क्रीनला कनेक्टेड आहोत, माणसांना नाही. ज्ञानेश्वर महाराज या अभंगातून आपल्याला दी अल्टिमेट नेटवर्किंग गाईड देत आहेत. आपण लोकांना कूल, क्रिंज, प्रो अशा लेबल्समध्ये अडकवतो. माऊली म्हणतात ही लेबल्स काढा. समोरच्या माणसाला जज करण्याऐवजी त्याच्यातील व्हाइब, चैतन्य समजून घ्या. जेव्हा तुम्ही जजमेंट सोडता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने फ्री होता. ट्रोल्स, कमेंट्स किंवा लाईक्स कमी आल्यामुळे आपला मूड लगेच खराब होतो. समबुद्धी म्हणजे तुमची रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात न देणे. कोणी कौतुक करो किंवा टीका, तुम्ही आतून स्टेडी राहणं म्हणजे खरा श्रीहरी प्राप्त करणं होय. जसा एकच इंटरनेट सोर्स पूर्ण जगात वेगवेगळ्या डिव्हाइसवर चालतो तसाच एकच डेटा राम चैतन्य आपल्या सगळ्यांत आहे. कोणाचा द्वेष करणं म्हणजे स्वतःच्याच नेटवर्कला हॅक करण्यासारखं आहे. यश हवे असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी लागते. माऊली त्याला नेम म्हणतात. दररोज स्वतःच्या मनाशी संवाद साधणं, स्वतःला अपडेट करणं म्हणजेच हरिपाठ. थोडक्यात सांगायचं तर अध्यात्म म्हणजे हिमालय गाठणं नाही, तर गर्दीत राहूनही स्वतःची शांतता न गमावणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा हा विचार आउटडेटेड नाही, तर तो सगळ्यात जास्त अपडेटेड विचार आहे, जो तुम्हाला खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली देतो. तुमच्यासाठी आजची कृती, कॉल टू ॲक्शन. हा अभंग आपल्याला शिकवतो की देव कुठल्या डोंगरात किंवा मंदिरात नसून तो तुमच्या दृष्टिकोनात आहे. जेव्हा तुम्ही भेदभाव सोडता तेव्हाच तुम्हाला हरी भेटतो. आज दिवसभरात तुम्ही ज्या ज्या व्यक्तीला भेटाल, मग तो तुमचा घरगडी असो, भाजीवाला असो किंवा वरिष्ठ अधिकारी, त्यांच्या डोळ्यांत पाहून मनातल्या मनात म्हणा, यांच्यातही तोच राम आहे जो माझ्यात आहे. फक्त एक दिवस कोणाबद्दलही मनात द्वैत किंवा तिरस्कार न आणता वागून पहा. तुम्हाला तुमच्या चित्तात एक वेगळीच मुक्ती जाणवेल.
धन्यवाद. मित्रांनो, संतांचे विचार केवळ पुस्तकात ठेवण्यासाठी नसून ते कृतीत आणण्यासाठी आहेत. जर आपण या अद्वैताचा आणि समबुद्धीचा स्वीकार केला तर खऱ्या अर्थाने एक आदर्श समाज निर्माण होईल. देह जरी संसारात असला तरी मन परमार्थात कसं रमवावं हेच संतांनी शिकवलं. भावार्थ संतवाणी ही केवळ एक चॅनल नसून आपल्या सर्वांच्या अंतरात्म्याचा हा एक प्रवास आहे. हा प्रवास असाच अखंड सुरू ठेवण्यासाठी तुमची साथ मोलाची आहे. कमेंटमध्ये जय हरी लिहायला विसरू नका आणि पुढच्या भागात तुम्हाला कोणाच्या वाणीतून अमृत प्यायला आवडेल हे नक्की कळवा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.